नमस्कार. इयत्ता 10वी गणित 2 मधील भौमितिक रचना हे प्रकरण आपण पाहतोय. आतापर्यंत आपण 4.1 4.1च्या अगोदरच्या 9वीची पूर्वतयारी, त्यानंतर 4.1, त्यानंतर स्पर्शिका खंडाच्या रचना आणि नंतर 4.2 पाहिला आणि आज आपण पाहतोय संकीर्ण प्रश्नसंग्रह 4. आता याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. तो पहिला प्रश्न बघा. त्या पहिल्या प्रश्नातला पहिला उपप्रश्न बघा. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या टिंबटिंब असते. आता वर्तुळावर समजा एखादा बिंदू दिला असेल, हे समजा हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर एखादा बिंदू दिला असेल, तर याच्यातून किती स्पर्शिका काढता येतात? आपल्याला माहिती आहे 2 प्रकारे स्पर्शिका काढण्याची. पहिला प्रकार कुठला आहे तर वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग न करता. तर या कृतीतून आपण किती स्पर्शिका काढलेल्या आतापर्यंत? इकडे असा कंस काढून घेतला, इकडे कंस काढून घेतला, या 2 कंसामधलं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर इकडे घेतलं आणि ही एक स्पर्शिका आपल्याला काढता येईल. हा झाला पहिला प्रकार. दुसरा आहे वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग करून. आता वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग करून कशी स्पर्शिका काढता येते? तर आपण पाहिलेलं आहे की वर्तुळाच्या केंद्रातून आपण एक किरण काढतो, बरोबर आहे, आणि नंतर मग त्या किरणावर हा जो बिंदू आलेला आहे त्या बिंदूतून काय करतो, जेवढी त्रिज्या घेतली तेवढीच आपण या बाजूला घेतो आणि या तयार झालेल्या रेषाखंडाचं लंबदुभाजक काढतो आणि त्याच्यातून जाणारी रेषा ही काय असते, त्या वर्तुळाची स्पर्शिका असते, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या 1 असते, कुठल्याही पद्धतीने काढले तर. मग आपण आता इथं उत्तर लिहिणार आहोत. काय उत्तर आहे सांगा? उत्तराचा क्रमांक आहे C आणि उत्तर आहे A आणि इथे अंडरलाईन. पहिला उपप्रश्न सगळ्यांच्या लक्षात आला. आता दुसरा उपप्रश्न बघा. वर्तुळाबाहेरील बिंदूतून आपण एक समजा वर्तुळ घेतो, बरोबर आहे, आणि वर्तुळाबाहेरील दिलेल्या अंतरावरच्या एका बिंदूतून आपल्याला या वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येते? जास्तीत जास्त डॅश डॅश स्पर्शिका काढता येते. अशा वेळेला आपण काय करतो, केंद्रबिंदू आणि बिंदू जोडतो. नंतर हा जो तयार झालेला रेषाखंड आहे त्याचा काय करतो, आपण लंबदुभाजक काढून घेतो आणि लंबदुभाजक काढून जे अंतर आपल्याला मिळालेलं आहे हे अंतर इथून इकडे कंस टाकतो आणि इकडे कंस टाकतो. हे कंस ज्या ठिकाणी वर्तुळाला छेदेल तो बिंदू आणि हा बिंदू यांना आपण जोडतो आणि मग आपल्याकडे किती स्पर्शिका मिळतात? ही एक स्पर्शिका मिळते आणि ही एक स्पर्शिका मिळते. म्हणजे वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतील? तर 2 स्पर्शिका काढता येतील. म्हणजे आपलं उत्तर आता काय आहे? 2 हे उत्तर आहे, बरोबर. मग 2 हे उत्तर आहे तर आपण कसं लिहिणार? उत्तर 2 या उत्तराचा क्रमांक काय आहे बघा बरं? A आहे आणि उत्तर आहे 2 अंडरलाईन केलेले. आता तिसरा प्रश्न काय म्हटला बघा. जर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQ समरूप त्रिकोण असतील आणि AB छेद PQ बरोबर 7/5 असेल तर पहिला पर्याय त्रिकोण ABC मोठा असेल, दुसरा पर्याय त्रिकोण PQR मोठा असेल, तिसरा पर्याय दोन्ही त्रिकोण समान असतील आणि चौथा पर्याय निश्चित सांगता येणार नाही. आता हे 2 त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत. समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे, बरोबर आहे. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे नेहमी त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. पण इथे समरूप त्रिकोण आहे, बाजू त्यांच्या प्रमाणात असणार. आता या ठिकाणी ABCच्या बाजूचं जे प्रमाण आहे ते PQRच्या बाजूच्या प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त आहे, बरोबर का? म्हणजे ABचं प्रमाण 7 आहे तर PQचं प्रमाण 5 आहे. PQ 5 पट असेल तर AB 7 पट आहे, बरोबर आहे. एका समान पटीचे आहे. याचा अर्थ ABची समान पट जर जास्त असेल तर त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण असेल. म्हणजे उत्तर आपल्याकडे काय आहे बघा. आता उत्तर आहे A आणि उत्तर आहे त्रिकोण ABC मोठा असेल. ओके. तर या पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न नीट संपवलेला आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर घेताना खूप विचारपूर्वक लिहायची, अंडरलाईन करायला, कारण एकदा काय होता हा 1 मार्काचा प्रश्न असतो, बरोबर आहे. त्यामुळे कच्च्या आकृती तयार करा, उत्तर नीट तयार करा आणि मगच लिहा. ओके. आता दुसरी रचना आपण बघूया याच्यातली. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये नीट बघा.
केंद्र O असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर P बिंदू घ्या. आता ही 3.5 कच्ची आकृती आपली 3.5 सेमीचं वर्तुळ घेतलं आणि या वर्तुळ केंद्रापासून 5.7 अंतरावर P हा बिंदू घेतलेला आहे. बरोबर आहे. आणि या P बिंदूतून या वर्तुळाला स्पर्शिका काढायची. तर आपण काय केलं मग OPचा एक लंबदुभाजक काढून घेणार आणि त्या लंबदुभाजकापासून केंद्रापर्यंतचं जेवढं अंतर आहे तेवढं कंपासमध्ये घेणार. या वर्तुळावर इकडे एक कंस काढणार. त्या अंतरातनं बरोबर हे पहा इथे अंतर आपल्या लक्षात येईल. हे जेवढं अंतर आहे तेवढं अंतर घेऊन इकडे एक कंस काढला, तेवढं अंतर घेऊन इकडे एक कंस काढला आणि मग या कंसाचा छेदनबिंदू वर्तुळ आणि कंस यांचा छेदनबिंदू, वर्तुळ आणि कंस यांचा छेदनबिंदू P बिंदूला जोडले की दोन स्पर्शिक आपल्याला मिळतील. तर आता पहिल्यांदा आपण आकृती काढायला सुरुवात करूया. आकृती काढताना पहिलं काय करायचं असतं म्हणाल, सगळ्यात पहिलं म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू मिळवायचा. नीट लक्षात घ्या. काय करणार, वर्तुळाचा केंद्रबिंदू मिळवणार. बरोबर आहे. केंद्रबिंदू मिळवल्यानंतर वर पट्टीवरती बरोबर 3.5 सेमी अंतर घ्यायचं आपल्याला. इथे आपण बघूया साधारणपणे 3.5 म्हणजे 3. बघा हे 3 इथून बरोबर समोरासमोर घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल 3 झाले आणि हे 3.5 झाले. बरोबर आहे. एवढं अंतर घ्यायचं. आता काय करायचं, वर्तुळ काढून घ्यायचं. पहिल्यांदा धरताना नीट बघा, वर्तुळ व्यवस्थित आलं पाहिजे, डबल रेषा आली नाही पाहिजे, ही काळजी घ्यायची. वर्तुळ केंद्र वर येऊन दिलं असेल तर तुम्हाला ते डबल रेषा येत नाही. जर समजा हे हल्लं तरी परत वर्तुळ केंद्र आपल्याला मिळतं. नीट लक्षात घ्या. त्यामुळे वर्तुळ केंद्र हे हल्लं ना तरी पण इथे बरोबर हे वर्तुळ केंद्र आपण निश्चित करून घेतलेलं असतं त्यामुळे ते मिळतं. ओके, म्हणजे डबल रेषा येणार नाही. ओके, वर्तुळ तयार करून घेतलं. आता वर्तुळ तयार करून घेतल्यानंतर किती अंतर घ्यायचं आपल्याला पट्टीमध्ये, 5.7 एवढं अंतर घ्यायचं. वर्तुळ केंद्रापासून 5.7. समजा इथून आपण 1 धरलं. बरोबर आहे. इथून धरणार आपण 1 2 3 4 5 आणि इथे 5 झाले. हे 5.5 आणि 5.7 म्हणजे हे अंतर इथं असणार. बरोबर आहे. हे अंतर इथं मिळालेलं आहे आपल्याला. आता हे आपण बिंदू घेणार आणि हे दोन्ही एकमेकांना जोडायचं आहे. जोडताना बरोबर बिंदू व्यवस्थित जोडले जातील याची काळजी घ्या. पेन्सिलचं टोक या केंद्रावर ठेवा. या केंद्रावर पेन्सिलचं टोक ठेवलं, या बिंदूवर सुद्धा पेन्सिलचं टोक ठेवलेलं आपण आणि नंतरच जोडायचं आहे. म्हणजे मग प्रॉब्लेम येणार नाही. नीट लक्षात घ्या. हे पहा, या पद्धतीने जोडून घेतलं. थोडं बाणाचं टोक थोडं वाढवलं तरी चालेल. आता काय करणार आहे आपण, हा काय आहे आपला O बिंदू आहे, हा P बिंदू आहे. बरोबर आहे. आता या OPचा लंबदुभाजक काढून घ्या. म्हणजे बरोबर आपल्याला स्पर्शिका काढण्यासाठी जे अंतर पाहिजे वर्तुळ केंद्रापासूनच ते आपल्याला मिळेल. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो. बघा हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन शक्यतो काय करा, हे त्रिज्येपेक्षा पण जास्त घ्या म्हणजे वर्तुळाच्या बाहेर कंस येतील. हे पहा, इथे एक कंस काढून घेतला. बरोबर, तोच कंस इकडे पण काढून घ्या. आता तेच अंतर ठेवायचं, बदलायचं नाही अंतर. P बिंदूवर ठेवा आणि P बिंदूवर ठेवल्यावर तिथून सुद्धा या कंसाला छेदणारे 2 आर्क काढून घ्या. बघा हा एक आर्क काढून घेतला आणि हा पण एक आर्क काढून घेतला. हे कंस काढून घेतले. आता या कंसाचा जो छेदनबिंदू मिळालेला आहे, बरं आहे का नाही, त्या छेदनबिंदूंना जोडणारी रेषा काढली की तो OPचा काय मिळणार आपल्याला, लंबदुभाजक मिळणार आहे. हा OPचा लंबदुभाजक आपण काढून घेतला. हे पहा, पट्टी व्यवस्थित ठेवा. त्यानंतर हे छेदनबिंदू व्यवस्थित बघा, त्याच्यावर पेन्सिलचं टोक ठेवा आणि आपल्या लक्षात आले किंवा पेन्सिलचं टोक बरोबर याच्या छेदनबिंदूतून जाते तेव्हाच रेषा काढायची, तोपर्यंत रेषा काढायची नाही. नीट लक्षात घ्या. बरोबर जुळले पाहिजे, पट्टी हलू द्यायची नाही. हे पहा, बरोबर आले. तर अशा पद्धतीनं हे आपण काय काढलेले, या OPचा लंबदुभाजक काढून घेतलेला आहे. वरती बाणाचं टोक द्या, खाली बाणाचं टोक द्या. या ठिकाणी लंबदुभाजक मिळाले. आता पुढची क्रिया काय आहे, तर या OPचा जो लंबदुभाजक आहे त्याला समजा मी Q असं म्हटलं. बरोबर,
तर आता या Q पासून O पर्यंतचं किंवा P पर्यंतचं कुठलंही एक अंतर घेतलं तरी चालेल, कारण हे लंबदुभाजक झालेलं आहे. त्यामुळे हे अंतर आणि हे अंतर सारखंच आहे. हे दोन्ही अंतर सारखेच आहेत, नीट लक्षात घ्या. हे अंतर आणि हे अंतर सारखंच असणार आहे. आता काय करायचं, तर याच्यामध्ये या Q बिंदूवरती ठेवायचं. हे अंतर वर्तुळ केंद्रापर्यंत अंतर घेतलंय, तिकडून वर्तुळाला छेदणारा या बाजूला एक कंस काढायचा आणि वर्तुळाला छेदणारा या बाजूचा पण एक कंस काढून घ्यायचा. बरोबर आहे. तर वर्तुळ आणि या कंसाचा जो छेदनबिंदू आहे, वर्तुळ आणि कंसाचा छेदनबिंदू आहे बघा, हे थोडंसं मोठं काढून घेतो. वर्तुळ आणि या कंसाचा छेदनबिंदू आहे, तो छेदनबिंदूचा बिंदू आणि P बिंदू यांना जोडायचे. तिथूनच आपल्याला काय मिळणार आहे, स्पर्शिका मिळणार आहे. हा पहिला छेदनबिंदू आहे, तो मी पहिल्यांदा P बिंदूला जोडतो, म्हणजे ही पहिली स्पर्शिका झाली. आणि स्पर्शिका काढताना रेषेचं टोक वाढवायचं. इथे बघा बरोबर येतंय का, थोडंसं खाली घ्या. ओके, हा बरोबर झालाय, हा पण बरोबर झालाय का बघा. म्हणजे एकंदरीत ही आपली स्पर्शिका बरोबर येते. बरोबर, ही बघा P बिंदूतून गेलेली ही एक स्पर्शिका झालेली आहे. हे बाणाचं टोक आपण काढलेलं आहे, इथे वाढवून घ्या बाणाचं टोक व्यवस्थितपणे. ही स्पर्शिका झाली आपली पहिली, थोडंसं दिसावं म्हणून वरती बाणाचं टोक आलेलं आहे. त्यानंतर इकडची पण स्पर्शिका तशीच काढून घ्या. इथे पण बिंदू नीट जुळवून घ्या. बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीने ही दुसरी स्पर्शिका काढलेली आहे. बरोबर, लक्षात आलं. तर या स्पर्शिकांना काहीतरी आपल्याला नावं द्यावी लागतील. तर आपण तिथे याच्यामध्ये नावं दिलेली आहेत. काय दिलेले, PM दिलेलं आहे आणि PN दिलेलं आहे. आता इथली मापं आपल्याला द्यावी लागतील. या ठिकाणी त्रिज्या किती आहे पाहिजे, तर त्रिज्या मी इथं दाखवतो वेगळी, कच्च्या आकृतीमध्ये दाखवलेली नाही, पण आपण इथे वेगळी दाखवूया. ही त्रिज्या आहे 3.5 सेमी. बरोबर, 3.5 सेमी. आणि हा P बिंदू किती अंतरावर आहे, तर या P बिंदू पर्यंत अंतर दाखवतो. ते अंतर दाखवण्याची पद्धत आहे, नीट लक्षात घ्या. ज्या वेळेला बरेच काही रेषा दिसतात त्यावेळेला अशा पद्धतीनं अंतर दाखवायला काही हरकत नाही. किती अंतर आहे, 5.7 सेमी एवढं अंतर आहे. मूळ रचनेला त्याचा काही परिणाम होणेही काळजी घ्यायची. तर या पद्धतीनं झालेले आहे. मग आपण इथं लिहिणार आहे रेषा PM व रेषा PN ह्या वर्तुळाच्या स्पर्शिका आहे. या वर्तुळाच्या स्पर्शिका आहे. मला वाटतं आपण दोन बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका काढण्याचा प्रकार या ठिकाणी नीटसा आपले सराव झालेला आहे. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नामध्ये बघूया आपण आता. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, कोणतेही एक वर्तुळ काढा. आपण एक वर्तुळ काढूया, कच्च्या आकृती आपण तयार करून घेऊ. कोणतेही एक वर्तुळ काढा म्हटलं त्यांनी, म्हणजे कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढा. बरोबर आहे. त्यावर A हा बिंदू घ्या. त्याच्यावर समजा A हा बिंदू घेतला आणि A बिंदू घेऊन इकडे घेऊया. A बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढा. म्हणजे याचा अर्थ आपण आता काय करणार आहे, तर या A बिंदूतून जाणारी ही एक जीवा काढून घेणार, ही एक जीवा काढून घेणार आणि या दोन जीवेची टोकं सुद्धा जोडणार. बरोबर आहे. कच्ची आकृती काढतोय आपण. त्यानंतर आपण कंपासमध्ये अंतर घेऊन एक विशिष्ट अंतर घेऊन याबद्दल असा कंस टाकणार. तेवढाच कंस आपण इकडे घेणार. त्यानंतर हे जेवढं अंतर असेल तेवढा जो आर्क असणार आहे तेवढाच आर्क आपण इथून घेणार आहे आणि तो असा काढणार आहे. आणि हा आर्क म्हणजे हा कंस आणि हा बिंदू आपल्याला जोडायची. ही झाली आपली कच्ची आकृती. ओके. या कच्च्या आकृतीमध्ये कुठे आपल्याला माप लिहायचं नाही, कारण कोणतेही एक वर्तुळ काढा असं म्हटलेलं आहे. हवं तरी या रेषेला तुम्ही नाव देऊ शकता X आणि Y. तर XY रेषा XY ही A बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. आता आपल्याला याची रचना तयार करायची. पहिल्यांदा काय करायचं, कोणतेही एक वर्तुळ काढायचंय. वर्तुळ काढण्यासाठीची पहिली कृती, आपण स्वतः वर्तुळाचा केंद्रबिंदू स्थापन करून घ्यायचा. डायरेक्ट अंदाजात घ्यायचं नाही. कोणताही काढा म्हटलंय, कोणती एक त्रिज्या घेतलेली आहे. यानंतर या ठिकाणी हे वर्तुळ मी काढून घेतोय पहिल्यांदा. ओके.
हे वर्तुळ काढून घेतलं, कोणत्याही त्रिज्येचं एक वर्तुळ काढून घेतलं. त्यानंतर वर्तुळाच्या केंद्राचा उपयोग करायचा नाही बाळांनो आपल्याला. वर्तुळावर आपण काय घेतलाय, ए बिंदू घेतला. हा कुठला बिंदू घेतला आपण, एक ए बिंदू घेतलेला आहे. वर्तुळावर एक ए बिंदू घेतला आणि आता ए बिंदू तर आपण 2 जीवा काढून घेणार, बरोबर आहे. ए बिंदूतून जाणाऱ्या 2 जीवा काढून घेतल्या. कृती आपण कच्च्या आकृतीमध्ये पाहिलेली त्याच पद्धतीने करायची. कच्च्या आकृती देखील आपल्या कृतीनुसारच करायची. ए बिंदूतून पहिली जीवा काढली, ए बिंदूतून दुसरी जीवा पण काढूया आपण. हे पहा, ए बिंदूतून जाणारी दुसरी जीवा काढून घेऊया. ए बिंदूतून जाणारी दुसरी जीवा काढून घेतली. या दोन्ही जीवेची टोकं आपण जोडून काढूया. ओके, म्हणजे आपल्याकडे एक आतमध्ये काय होतं, या तिन्ही जीवांच्या छेदनबिंदूतून एक आपल्याला त्रिकोण तयार झालेला आहे, हे आपल्या लक्षात आलेले आहे, बरोबर आहे. आतमध्ये त्रिकोणाची रचना होते जवळजवळ. आता नीट लक्षात घ्या. आता याच्यात काय करायचं, तर यापैकी इथे हा जो वरचा भाग आहे किंवा इकडे कुठं पण या बिंदूतून काढायचं, तर हा कोण किंवा या कोणावरती आपल्याला काय करायचं, याचे आर्क तयार करून घ्यायचं, कंस तयार करून घ्यायचं आहे. बघा, दोन टोकामध्ये एक विशिष्ट अंतर घेतलं, जास्त नाही कमी नाही, थोडं आवश्यक तेवढं अंतर घ्या आणि या शिरोबिंदूतून या दोन्ही भुजांना, या दोन्ही जीवांना छेदून जाईल अशा पद्धतीने कंस काढून घेतला, बरोबर आहे. ते अंतर बदलणार नाही, तेच अंतर ठेवलं. ए बिंदूवरती काय केलं आपण, हे टोक ठेवलेलं आहे आणि इथून या बाजूला छेदणारा आपण एक काय घेतलं, हे कंस काढून घेतलेला आहे. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलंय का इथपर्यंत. आता पुढे काय करायचं बघा. या दोन कंसांमध्ये, या दोन भुजांमध्ये किती अंतर आहे कंसात, तेवढंच अंतर घ्यायचं आणि तिथून इथे काय करायचं, छेदनबिंदू काढून घ्या. हे अंतर फार व्यवस्थित घ्या. इथल्या अंतरात चुकला तर आपली स्पर्शिका चुकू शकते, आहे बरोबर. परत एकदा बघा, मी हे पहा, मी अंतर व्यवस्थित घेतलंय आणि मग इथे कंस टाकलेलं, या दोघांना छेदणारा तेवढाच कंस इकडे घेणार आहे. हे पहा, तेवढाच कंस इकडे घेतोय मी आणि घेतल्यानंतर या दोन्ही कंसाचे छेदनबिंदू आणि तो ए बिंदू यांना जोडायचे आपल्याला, म्हणजे आपली आकृती पूर्ण होणार आहे. त्यासाठी ए बिंदूवरती पेन्सिल फिरून बघा, या कंसाच्या छेदनबिंदूवरती पेन्सिल फिरून जेव्हा बरोबर छेदनबिंदू मिळाला आणि हा ए बिंदू मिळाला, मगच रेषा जोडा. ओके, बघा, अशी ही ए बिंदूतून जाणारी आपण स्पर्शिका काढलेली आहे. थोडी बाणाची टोकं मोठी काढली तर आणखी बेटर होईल. तर याचं नाव एक्स आणि याचं नाव वाय दिलेलं आहे आपण. मग आपण काय म्हणणार आहे, रेषा एक्स वाय ही वर्तुळाची ए बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. किंवा काढली. तर या पद्धतीने ही एक 2 मार्कांची रचना आहे. लक्षात आलंय सगळ्यांचा. तिसरा प्रश्न व्यवस्थित रचना नीट समजून घ्या, परत एकदा उदाहरण ऐका आणि काढून घ्या. आता या चौथ्या आकृतीमध्ये काय म्हटलंय बघा, 6.4 सेमी व्यासाचे एक वर्तुळ काढा. आता एवढ्या व्यास असलेलं वर्तुळ काढायचं. आता व्यास किती दिले आपल्याला, व्यास दिलेला आहे 6.4 सेमी. वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला गरज कशी असते, त्रिज्येची, म्हणजे व्यासाच्या निम्मे. बर, मग त्रिज्या बरोबर काय असणार आहे आपल्याकडे, त्रिज्या बरोबर व्यास छेद 2, व्यास छेद 2 म्हणजे 6.4 भागिले 2 बरोबर 3.2, बरोबर आहे. 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आपल्याला. किती काढायचं, 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. आपण इथे कच्ची आकृती तयार करून घ्यावे. या ठिकाणी 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ मी काढून घेतलं, अंदाजाने काढून घेतलंय कच्च्या आकृतीमुळे, आणि 3.2 सेमी. आता याच्या पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा पुढे, तर वर्तुळ केंद्रापासून व्यासाच्या अंतरावर किंवा व्यासा एवढ्या अंतरावर. आता व्यासा एवढ्या अंतर म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट झालं, बरोबर कडे. मग आता ही किती त्रिज्या आहे, तेवढीच पुढे आपल्याला काय करायची, हे पुढे अंतर घ्यायचं आहे.
बरोबर आहे, हे अंतर मी घेतलं. आता हे अंतर किती झालं, हे व्यास एवढं झालं, म्हणजे इकडे जी त्रिज्या होती तीच अजून इकडे वाढवली, हे व्यास एवढं अंतर झालं. मी याला ओ म्हणतो आणि या बिंदूचं नाव आहे ते आर आहे. आणि या आर बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. मग आता आर बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी आपण काय करणार आहे, तर याचं लंबदुभाजक काढणार, निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे कंस काढणार, इकडे कंस काढणार आणि हे बरोबर. आता हे दोन्ही अंतर सारखेच, म्हणजे हा या कंसात जाणारी रेषा बरोबर या छेदनबिंदूतून जाणारी, ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हे अंतर आपण घेतलं. बरोबर, इकडे अंतर घेतल्यानंतर याच्यातनं जेवढं अंतर इथे आहे, हे जेवढं अंतर आहे बरोबर इकडे, तेवढ्याच अंतरावरती इकडे कंस एक काढणार आपण आणि तेवढ्याच अंतरावरती इकडून इकडे पण एक कंस काढणार आहे. अर्थात अंतर घेताना मी तुम्हाला कच्ची आकृती काढते म्हणून तुम्ही नेहमी कंपासमध्येच घ्यायचं, मी कंपासमध्येच घेणार आहे पक्की आकृती काढताना. आणि नंतर हे दोन बिंदू आपण जोडणार आहोत, म्हणजे आर बिंदूला हा छेदनबिंदूचा बिंदू जोडणार आहे. बरोबर, म्हणजे ही एक झाली स्पर्शिका आर बिंदूतून जाणारी आणि दुसरी स्पर्शिका आपण इकडे काढून घेऊया, बाणाचं टोक द्यायचंय. त्यानंतर ही दुसरी स्पर्शिका आर बिंदूतून जाणारी वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून व्यासा एवढ्या लांबीच्या अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला काढलेली हे दोन्ही स्पर्शिका आपण काढून घेतलेले. तर आता एक पक्की आकृती आपल्याला काढून घ्यायची. याला काहीतरी नाव द्या, ए आणि बी, म्हणजे रेषा ए आर, रेषा आर ए आणि रेषा आर बी, किंवा ए आर आणि बी आर या वर्तुळाच्या स्पर्शिका आहे. आता पक्की आकृती काढताना बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं होतं, 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढून घ्यायचं आहे. नीट लक्षात घ्या, किती सेमीचं वर्तुळ काढून घ्यायचंय, 3.2 सेमीचं. आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे याच्यात व्यासाची लांबी आपल्याला दाखवायची, तर आपण इथे दाखवून ठेवा, कारण व्यासाची लांबी एवढ्या व्यासाच्या लांबीचं आपल्याला वर्तुळ काढायचं असं त्यांनी म्हटलंय ना, म्हणून इथं व्यास काढून ठेवा आणि ते लिहा 6.4 सेमी. हा सगळ्यात शेवटी काढला तरी भाग चालणार आहे. ओके, आता 3.2 सेमी लांबीचं वर्तुळ काढायचं आपल्याला. त्रिज्या किती असली पाहिजे, 3.2 सेमी. या ठिकाणी 1, 2 आणि 3 आणि 3.2 एवढं अंतर घेतलेलं आहे. आता वर्तुळ काढून घ्यायचंय. वर्तुळ काढून घेण्यासाठी पहिल्यांदा पहिली कृती केंद्रबिंदू तयार करून घ्यायचा. नीट लक्षात घ्या, केंद्रबिंदू तयार करून घ्या आणि केंद्रबिंदू तयार केल्यानंतर 3.2 सेमी एवढं अंतर घेतलेलं आहे आता कंपासमध्ये आणि वर्तुळ काढून घेते. हे पहा, हलला नाहीची काळजी घ्यायची. ओके, आता यानंतर व्यासाच्या लांबीच्या अंतरावर आपल्याला हे आपण व्यास काढून घ्यावा होता पहिल्यांदा. म्हणजे व्यास दाखवूया, इथे असं दाखवलं तरी चालेल. इथे रेषा काढताना बिंदू बरोबर जुळलेत का बघायचे आणि मगच व्यास काढून घेतला. केंद्रबिंदूतून जाणारा हा व्यास काढून घेतला पहिल्यांदा. आता केंद्रबिंदूतून एक रेषा काढूया आपण. केंद्रबिंदूतून एक रेषा काढून घेतली. हा केंद्रबिंदू आहे, नीट लक्षात घ्या. केंद्रबिंदूतून जाणारी एक रेषा काढली आणि हा एक किरण घेतला काढून. आता त्याच्यावर व्यासाच्या लांबी इतक्या अंतरावर आर बिंदू घ्यायचा. केंद्रापासून व्यासाच्या लांबी इतक्या अंतरावर. तर आपल्याला माहिती हे अंतर आहे त्याची दुप्पट आहे व्यासाची लांबी. बरोबर, हे अंतर त्रिज्या आहे, पण तेवढंच अंतर अजून पुढे घेऊया आणि तिथं आपण काय करूया, आर बिंदू नाव देऊया. या बिंदूला मी नाव काय दिलेलं आहे, आर बिंदू नाव दिलेलं. बरोबर, या वर्तुळाच्या केंद्राला आपण ओ नाव देऊया. आता या ओ आर चा काय काढायचं आपल्याला, लंबदुभाजक काढायचं. लंबदुभाजक काढण्यासाठी आपण काय करतो, निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतो. बरोबर आहे, म्हणजे दोन्ही कंस इकडचा आणि इकडचा कंस त्याला छेदून जाईल म्हणून, छेदावा म्हणून. निम्म्यापेक्षा कमी घेतला तर कंसाचे छेदनबिंदू मिळणार नाही. हा एक कंस घेतला, हा एक कंस घेतला, अंतर बदललेलं नाही, अंतर तेच ठेवलेले. आर बिंदूतून पुन्हा याला छेदून जाणारे कंस काढून घेतले. ओके, आणि या कंसाचा छेदनबिंदू आपण आता जोडणार आहे, म्हणजे आपल्याला ती स्पर्शिका मिळेल. बरोबर आहे, सॉरी, या लंबदुभाजक मिळेल आरचा.
OR चा लंबदुभाजक मिळेल. बरोबर बिंदू घेतलेले हे पहा, या बिंदूवरती पेन्सिलचं टोक ठेवायचं, या बिंदूवर ठेवलं, या बिंदूवर पण ठेवा, ॲडजस्ट करून घ्या. पट्टी व्यवस्थित धरा, पट्टी हलू शकते आणि याच्यातनं ही जाणारी रेषा काढून घ्या. बरोबर आपल्या लक्षात आले. हे सुद्धा एक स्पर्शिका आहे, पण आपल्याला या स्पर्शिकेशी काही घेणे नाही. लक्षात घ्या, आपल्याला R बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका काढायचे. हा तर आपल्याकडे काय मिळालेला आहे, छेदनबिंदू मिळालेला आहे. बरोबर आहे, लंबदुभाजक आणि OR चा छेदनबिंदू मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर या छेदनबिंदू जो मिळालेला आहे या लंबदुभाजकाचा आणि OR च्या रेषाखंडाचा, तर या छेदनबिंदू पासून R पर्यंतचं किंवा O पर्यंतचं अंतर घेऊया. आपण O पर्यंतचं अंतर घेतलं. बरोबर आहे, आणि या छेदनबिंदूतून O पर्यंत अंतर घेतल्यानंतर त्या अंतरावर वरच्या बाजूला एक कंस काढून घेतला, वर्तुळाला छेदून जाणारा, खालच्या बाजूला एक कंस काढून घेतला. म्हणजेच या अंतरात जर आपण असं काढलं तर हे वर्तुळ पूर्ण O आणि R मधून पण जाणार आहे, पण सगळं वर्तुळ काढायची काही गरज नाही. त्यानंतर काय करणार आहे, हा जो छेदनबिंदू आहे या छेदनबिंदूवर पेन्सिलचं टोक ठेवा, R वर पेन्सिलचं टोक ठेवा. इथं ठेवलेलं आहे, इथं पण ठेवलेलं आहे. पट्टी हलू द्यायची नाही आणि ही स्पर्शिका काढून घेतलेली आहे. ही बघा, ही R बिंदूतून जाणारी पहिली स्पर्शिका काढून घेतली. बाणाचं टोक वाढवायचं राहिलं आपलं. पहिली स्पर्शिका काढून घ्या, R बिंदूतून जाणारी. पट्टी हलते. बघा, ही पहिली स्पर्शिका काढून घेतली आपण, R बिंदूतून जाणारे. आता बाणाची टोकं काढून घ्या. त्यानंतर दुसरी ही स्पर्शिका काढून घेणार आहे आपण, R बिंदूतून जाणारी. ओके, R बिंदूवर ठेवलंय, या बिंदूवर ठेवलंय आणि रेषा काढून घेतोय. लक्षात आलंय का सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीनं ही पण एक दुसरी स्पर्शिका झालेली. यांना नावं देऊ आपण. इथे आपण नावं दिलेले आहेत, A बिंदू नाव दिलेले आहेत, इथं नाव दिलेले आहेत B बिंदू. आणि आपण लिहिताना काय लिहिणार आहे आता, इथे 3.2 सेमी आहे त्रिज्या, इथून इथपर्यंत आहे. त्यानंतर ही व्यासाची लांबी किती आहे, तर 6.4 सेमी आहे. 6.4 सेमी व्यासाची लांबी आहे. आणि आपण काय काढलेलं आहे, तर रेषा AR व रेषा BR ह्या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत. ओके, मला 4 उदाहरण आपण आता पाहिले. आता पुढच्या उदाहरणामध्ये बघा, व्यवस्थित लिहून घ्या. जर आपल्याला बसत असेल त्या याच्यामध्ये, तर व्हिडिओच्या कॅपॅसिटीमध्ये बसत नाहीये, तर आपण पहिल्या या व्हिडिओमध्ये आपण 4 उदाहरणे घेतलेले आणि